1990 साली झालेल्या कारसेवेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून मी सहभागी झाले होते। स्वतःच्या सुखासाठी प्रत्येक जणच धडपडत असतो, अगदी धड पडेपर्यंत। पण मरायचेच आहे तर रामासाठी। आम्ही सर्व रामभक्त राम जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अयोध्येकडे निघालो। हिंदूंच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आस्थेचा आत्मा म्हणजेच अयोध्येतील श्री राम मंदिर। 550 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज हिंदूंना हा अलौकिक दैवी क्षण पाहावयास मिळत आहे। 5 शतकांच्या या लढ्यातील एक अंश म्हणजे वर्ष 1990 आणि 1992 मध्ये लक्षावधी हिंदू भाविकांनी केलेली करसेवा अर्थात कारसेवा होय। राम आने वाले है या विशेष व्हिडिओ सिरीजमधून आपण कारसेवकांचे अद्वितीय प्रत्यक्ष अनुभव जाणून घेऊ। जय श्रीराम। मी सुनीता भावे। 1990 साली झालेल्या कारसेवेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून मी सहभागी झाले होते। त्याबद्दल थोडंसं। स्वतःच्या सुखासाठी प्रत्येक जणच धडपडत असतो, अगदी धड पडेपर्यंत। पण मरायचेच आहे तर रामासाठी। त्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सर्व रामभक्त अयोध्येकडे निघालो। कोठारी बंधूंनी जीवनाची क्षणिकता अनुभवत हुतात्मा होऊन बाबरी ढाच्यावर विजयध्वज फडकवला। ते उत्कट क्षण आम्ही उत्तर प्रदेशातील माणिकपूर येथील बंदिवासामध्ये अनुभवले। 33 वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटून गेलाय त्या गोष्टीला, पण आजही त्या आठवणीने अंगावर रोमांच उभे राहतात। आम्ही सर्व राम भक्तांनी एक महान स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाची पूर्तता आता लवकरच होणार। तो क्षण अगदी जवळ आला आहे आणि त्या क्षणाची आम्ही उत्कटतेने वाट पाहत आहोत। आणि ते स्वप्न या नववर्षारंभी 22 जानेवारीला पूर्ण होणार। राम जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तो सोहळा याच देही याच डोळा आम्ही पाहणार याबद्दल सार्थक अभिमानही वाटतो आम्हाला। जय श्रीराम। प्रभू श्रीरामांच्या कृपेने झालेली ही कारसेवा आणि लोकशाही मार्गाने हिंदूंना मिळालेला विजय हा त्यांच्या असीम त्यागातून मिळालेला विजयच आहे। श्री राम मंदिराची उभारणी ही रामराज्याच्या स्थापनेचा पायाच होय। श्रीरामाला शरण जाऊन आता या दैवी रामराज्याच्या स्थापनेस कटिबद्ध होऊया।